हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 8 नाही म्हणता म्हणता 7च्या 8 झालेत. तर आता आम्ही निघणार आहे. घरातलं आवरले सगळं. तुम्ही बघू शकता देवपूजा पण झाली माझी. साहेबांनीच केली देवपूजा आज. रोज तेच करतात. तर आता चहा पिते आणि पटकन निघतो मी. रात्रीच मी सगळं बॅग बिग भरून ठेवली होती आणि आता निघतोय आम्ही. आणि माझी मेहंदी कशी रंगली नक्की सांगा. आमच्याकडे खूप थंडी असल्यामुळे सकाळी सकाळी निघालो होतो लग्नासाठी. तर त्यासाठी बॅग वगैरे भरली मी आणि स्वेटर घालून परीला पण स्वेटर घातलाय, पॅक झाले आणि आता निघाले. तुम्ही पण बघत राहा, स्टे ट्यून. तर आम्ही आळंदी मार्गे चाललो होतो, कारण पुणा मार्गे जर गेलो ना तर पुण्यामध्ये सकाळी सकाळी खूप ट्रॅफिक असतं आणि ट्रॅफिकमध्ये अडकलो तर आम्हाला 2चं लग्न सापडणार नव्हतं, कारण आम्ही लग्ना दिवशी सकाळी निघालो होतो. तसंही मला बाकीच्या कोणत्याच गोष्टी सापडणार नव्हत्या, जसं की हळद साखरपुडा हे काहीच मला सापडणार नाही आहे, मला माहीत आहे. पण ह्यांचं काम पण महत्त्वाचं आहे ऑफिसमध्ये आणि ह्यांची कामं झाल्याच्या नंतरच आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी निघालो होतो. तर आम्ही आळंदीतून पुढे मरकळ मार्गे तुळापूर रोडनी जाणार होतो. तर तुळापूरला आम्ही आलो होतो. तुळापूरचा ब्लॉगसुद्धा माझ्या चॅनलवरती अपलोड आहे. त्याच्यानंतर मग आम्ही पुढे जायला निघालो आणि आता मी सांगते मला कुठे जायचं आहे. तर मी माझ्या सासरी आलेले आहे. खूप वर्षातून मी सासरी आलेले आहे. पहिल्यांदा आल्या आल्या देवाचं दर्शन घेतलं. आमच्या गावामध्येच आमचं देव आहे भैरवनाथ. तर पहिल्यांदा गेल्या गेल्या तिथे दर्शन घेतल्यानंतर घरी गेलो. खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर घरी गेल्यानंतर खूप छान वाटत होतं. सासूबाई पण मंदिरात माझ्यासोबत आल्या होत्या. परीनं पण खूप छान दर्शन घेतलं. आम्ही नारळ फोडला, दक्षिणा पण ठेवली. प्रत्येक वेळी दक्षिणा ठेवतो आणि हे आहे आमचं गावातलं भैरवनाथाचं मंदिर. तर तुम्ही हे मंदिर बघू शकताय. खूप खूप प्राचीन आहे, म्हणजे खूप वर्षापासूनचं हे मंदिर आहे आणि जुनं मंदिर कसं होतं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे आहे भैरवनाथाचं मंदिर आणि हे खूप खूप जुनं मंदिर आहे. जुनं मंदिर असं होतं. त्याच्यानंतर मग घरी गेल्यावरती चहा घेतला, सासू-सासऱ्यांसोबत थोडंसं बोलले. नंतर मग आवरलं आणि रस्त्यामध्ये गजरे घेतले लग्नासाठी. लग्नामध्ये एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा मी माझ्या दादूला भेटले. पहिल्यांदा त्याची पप्पी घेतली आणि सासरवरून निघाल्यानंतर मी डायरेक्ट माझ्या माहेरी आले. तिथे मग मी साडी चेंज केली. साडी चेंज केल्यानंतर मला मेकअपलासुद्धा 1 मिनिटसुद्धा वेळ मिळाला नाही. मी 5च मिनिटामध्ये साडी घातली आणि कसं तरी केस विंचारले आणि तशीच लग्नाला फर्स्ट टाईम मी अशी बिना मेकअपची लग्नाला आले होते. तरीसुद्धा गोड आणि छान दिसत होते. त्याच्यानंतर मग माझ्या दादूची थोडी शूटिंग घेतली, कारण हेच आमच्यात एवढंसं बारकोसं राहिलेलं आहे आता. तर आता लग्न लागलं आणि त्यानंतर मग मी जेवण करायला आले. जेवण सकाळी केलं नव्हतं, कारण नाश्ता करून घरून निघालेले. त्यानंतर मग बहिणीला भेटले. या बहिणीच्या मुलाचं लग्न होतं, तर तिला आहेर काय आणला होता तो दिला, तिची गाठ घेतली आणि त्यानंतर मग वहिनी, आत्या, बहिणी माझ्या, परत आत्याच्या सुना आणि सगळेजण पाहुणे होते. आत्याच्या मुली पण होत्या. सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. लग्नातच गाठीभेटी होतात, त्यानंतर होत नाहीत, कारण मी इकडे पुण्याला असते, बहीण माझी मुंबईला असते. त्याच्यामुळे कोणाच्या गाठी होत नाही. तर सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. कसा वाटला ब्लॉग तुम्हाला?